महत्वाची बातमी येते ती आपण पाहूयात। गरजेल तो पडेल काय, सुषमा अंधारेंचं सूचक ट्विट आहे। अंधारेंच्या ट्विटचा रोख अजित पवार गटाकडे आहे का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। शिवाजीराव गर्जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या बाबतीतच आता त्यांनी हे ट्विट केलेलं आहे का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे दोन उमेदवार अजित पवार गटाचे आहेत आणि गर्जे संदर्भात सुषमा अंधारे यांचं हे सूचक ट्विट। शिवाजीराव गर्जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। गरजेल तो पडेल काय, सुषमा अंधारेंनी हे सूचक ट्विट केलेलं आहे। त्याच्यामुळे अंधारेंच्या ट्विटचा रोख अजित पवार गटाकडे आहे का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय। आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे। महत्वाची बातमी येते ती आपण पाहूयात। गरजेल तो पडेल काय, सुषमा अंधारेंचं सूचक ट्विट आहे। अंधारेंच्या ट्विटचा रोख अजित पवार गटाकडे आहे का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। शिवाजीराव गर्जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या बाबतीतच आता त्यांनी हे ट्विट केलेलं आहे का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे दोन उमेदवार अजित पवार गटाचे आहेत आणि गर्जे संदर्भात सुषमा अंधारे यांचं हे सूचक ट्विट। शिवाजीराव गर्जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। गरजेल तो पडेल काय, सुषमा अंधारेंनी हे सूचक ट्विट केलेलं आहे। त्याच्यामुळे अंधारेंच्या ट्विटचा रोख अजित पवार गटाकडे आहे का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय। आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे। महत्वाची बातमी येते ती आपण पाहूयात। गरजेल तो पडेल काय, सुषमा अंधारेंचं सूचक ट्विट आहे। अंधारेंच्या ट्विटचा रोख अजित पवार गटाकडे आहे का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। शिवाजीराव गर्जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या बाबतीतच आता त्यांनी हे ट्विट केलेलं आहे का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे दोन उमेदवार अजित पवार गटाचे आहेत आणि गर्जे संदर्भात सुषमा अंधारे यांचं हे सूचक ट्विट। शिवाजीराव गर्जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। गरजेल तो पडेल काय, सुषमा अंधारेंनी हे सूचक ट्विट केलेलं आहे। त्याच्यामुळे अंधारेंच्या ट्विटचा रोख अजित पवार गटाकडे आहे का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय। आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनामध्ये पोहोचले। विधानभवनामधल्या पक्ष कार्यालयामध्ये